सुद्धा थोडेसे हास्य करत होते आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. व्हायला हवं, जेव्हा आनंद साजरा केला होता त्यावेळेला एक वेळ जगलंय. अपेक्षेपेक्षा जास्त समाधान कधीच मिळत नसतं. तर राहुल पाटील यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया. सिद्धू ज्यावेळेला गोलंदाजीला आला त्याच वेळेला मी म्हटलं होतं की सिद्धू आहे टॅलेंटेड, पोटेन्शियल. एबी ट्रॉफी ज्यांनी गजबजवली उमर खान क्या उमर 11 टीमला जबरदस्त अप्रतिम चांगली बॅटिंग. टेंबोडे एक्सप्रेस पंकज पाटील पालन एक चांगल्या गोलंदाजाला चांगल्या या वेळेला आपण पाहतायत. जरूर कॉंग्रॅच्युलेशन सिद्धू. कसं वाटलं एकंदरीत 6 बॉल 7 काय कॉन्फिडन्स लेवल तुझा होता? कॉन्फिडन्स लेवल म्हणजे ओव्हरला मला चान्स दिला चिराग बारी दीपेश यांनी, त्याचा धन्यवाद सांगतो. कारण की बॉलिंग भेटत नव्हती पण एवढा विश्वास ठेवला टीमनी, त्यासाठी धन्यवाद. ही स्पर्धा एन्जॉय करतोयस? हो नक्कीच. थँक्यू व्हेरी मच. आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. पुढच्या मॅचसाठी ऑल द बेस्ट. कुणाल दामोरे कॉंग्रॅच्युलेशन. तर जाऊया आपण मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होईल. आणि पुन्हा एकदा मीरा भाईंदरचा आवाज या ऐकूया. मिस्टर मनीषजी पाटील आमचे साथी समालोचक मित्र. धन्यवाद प्रभोजी शेडगे. सिद्धार्थ, आता बाकी कोणाला गोलंदाजी मिळेल की नाही माहीत नाही, पण तुला लवकर मिळेल. तुला 100% गोलंदाजी मिळणार आहे. इतकी चांगली बॉलिंग आपण केली. 6 बॉल 7 चेंडू आणि अशा वेळेला पहिल्या 2 चेंडूंवर 2 विकेट्स मिळवणं आणि प्रेशर बिल्डअप करणं वाटतं तितकं सोपं नाही आहे. फक्त बघून तो आनंद प्रेक्षक घेऊ शकतात. दरम्यान सुरुवात होते आजच्या वेळापत्रकातल्या क्वार्टर फायनलच्या 4थ्या सामन्याची. शिवशक्ती उसरणी संघाकडून बॅटिंग आपण पाहतोय. पडता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा. कॉट अँड बोल्ड होता होता राहिले या दुपारच्या सत्रामध्ये. मात्र आता आयुष्यमान भव असाच आशीर्वाद फलंदाजाला मिळतोय, म्हणजेच जयंतला मिळतोय. जयंत आणि अक्षय हे 2 बॅटर सुरुवात देत आहेत या डावाची फलंदाजी करताना. जयंत आणि अक्षय हे 2 बॅटर सुरुवात देत आहेत शिवशक्ती उसरणी या संघाकडून. विनायक पाटील यांनी जर गोलंदाजी केली आणि 1 विकेट मिळवला तर निखिल पाटील यांच्याकडून बक्षीस आलेलं आहे 1000 रुपयांचं. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. अँगल तर क्रिएट केला होता गोलंदाजाने, पण पिचिंग ऑफ स्टंपच्या बाहेर राहिली आणि त्यामुळे व्हाईट बॉलची 1 धाव मिळते स्कोर शीटला. आणि आता स्कोर सुरू झालेला आहे शिवशक्ती उसरणी या संघाचा. धावसंख्या 1. हा शेवटचा सामना आहे क्वार्टर फायनलचा आणि मागचा सामना तर हायलाइटेड राहिलेला आहे पूर्ण दिवसभरामध्ये. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरच्या बॉलवर पोहोचतील तोपर्यंत 1 सिंगल पूर्ण केली जाते. बॅटिंग एंडला थ्रो अचूक आहे. ऋषी पाटील आपण पाहतोय यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. विकेट किपर संघमालक सुद्धा आहेत कपासे लायन्सचे. बॉलिंग ट्रॅकवर यशने आतापर्यंत चांगलीच कामगिरी निभावलेली आहे. पहिले 2 बॉल डॉट आले, त्यानंतर व्हाईट बॉल आणि त्यानंतर 1 सिंगल स्ट्राईक रोटेट झाले आणि स्ट्राईकवर आता फलंदाज अक्षय पोहोचलेले आहेत. 5 षटकांपर्यंत जर टिकून खेळायचं असेल तर त्यासाठी देखील वेगवेगळ्या योजना तुमच्या मनात असायला हव्या. कारण सातत्यानं जेव्हा आपण विविध स्पर्धांमध्ये एकमेकांसमोर खेळतो अशा वेळेला तुमच्या सर्व योजनांचा आढावा प्रतिस्पर्धी संघाकडे असतो आणि म्हणूनच ते प्लॅन डायव्हर्जन तुम्हाला करता आलं पाहिजे. स्ट्रायकरला अक्षय, लेफ्टी बॅटर. बॉलिंग ट्रॅकवर यश आतापर्यंत चांगलं सांभाळलं या षटकाला. पुन्हा एकदा टाकावा लागेल बॉल. सातत्यानं अवंतर धावा मिळत आहेत शिवशक्ती उसरणी संघाला आणि तो फायदा होईल कारण एक्स्ट्रा सुद्धा खूप मोठा इम्पॅक्ट टाकतात स्कोरवर आणि तोच इम्पॅक्ट आता पडतोय पहिल्या षटकावरच. 2 वाईड्स या षटकात आले आहेत आणि 1 सिंगल फलंदाज जयंत पूर्ण केले. स्ट्राईकवर अक्षयला आणलं.
लेफ्ट राईटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये खेळते आणि त्याचमुळे ती एक डोकेदुखी असेल गोलंदाजांसाठी. आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत गोलंदाज. बॉल खाली राहिला आहे आणि त्याचमुळे व्यवस्थित बॉलवर नजर ठेवता आली नाहीये. वेळीच पवित्रा बदलला फलंदाज अक्षयने. अजून एक डॉट बॉलची भर पडते या षटकामध्ये. ॲनालाइज केला पण या षटकाला तर पूर्णपणे रोखलेलं आहे फलंदाजाला. सन्माननीय दिलीपजी केणी साहेब विरातन यांचं आगमन व्यासपीठावर झालेलं, ज्यांच्या वतीने आम्हाला 3,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य मिळालंय. मनपूर्वक स्वागत सन्माननीय दिलीपजी केणी. आपलं या स्पर्धेत जे योगदान लाभलेलं आहे त्याबद्दल आपलं मनस्वी आभार. अजून एक डॉट बॉल. हे षटक पूर्णतः आता गोलंदाज आपल्या बाजूने झोकवतोय, कारण तशी गोलंदाजी यशची पाहायला मिळालेली आहे. स्ट्रायकर एंडला स्ट्रगल चालू आहे. फलंदाज अक्षयचं खातं त्याचं खुल्लं नाहीये. जयंतने फक्त एकदा पूर्ण करून स्ट्राईक रोटेट केली आणि त्या स्ट्राईक रोटेशनचा फायदा उचलता आला नाही आणि त्यामुळे कपासी लायन्सच्या वतीनं एक चांगलं बॉलिंग युनिट आहे आणि त्याची सुरुवात तर यश पहिल्या षटकामध्ये मिळवून देतोय. पण या गोष्टीचा कुठेतरी मागोवा घ्यावा लागेल गोलंदाज यशला. सर्व काही सुरळीत करतोय, सर्व काही ओके मध्ये आहे, पण व्हाईट बॉल्सवर थोडंसं लक्ष वेधित करायला हवं, कारण ते एक्स्ट्रा रन्स मिळत आहेत. टीम शिवशक्ती उसरणीला धावसंख्या 4 झाले. आतापर्यंत मोठ्या फटक्यांच्या शोधात फलंदाज आहेत, पण तो शोध या पहिल्या षटकात अपूर्ण राहिलेला आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला, धावसंख्या झालेली आहे 4 बिनबाद 4 अशी सुरुवात आपण पाहतोय या पहिल्या षटकाची. व्यासपीठावर सन्माननीय राहुल पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांची धारणा एकच आहे की एकत्र राहून जर आपण काम केलं तर नक्कीच ते काम पूर्णत्वास जातं आणि म्हणूनच प्रजासत्ताक दिनी त्यांच्या वतीने रोजगार मेळावा सुद्धा टेंबोडे पालघर या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि त्याचमुळे जे 10वी 12वी उत्तीर्ण अनुत्तीर्ण जे आहेत उमेदवार त्यांनी नक्कीच त्या रोजगार मेळाव्याचा लाभ टेंबोडे पालघर या ठिकाणी जाऊन घ्यावा. दांडेकर विद्यालयाच्या पुनर्विकासासाठी देखील निधी सन्माननीय राहुल पाटील यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. वृद्धाश्रमामध्ये देखील जाऊन त्यांच्या वतीनं ती सेवा प्रत्येक वर्षी केली जाते. तर सन्माननीय दिलीपजी केणी या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्या वतीनं 3,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आम्हाला स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. त्यांचा आपण विशेष सन्मान करतोय. तर जॉमी दादा म्हणजेच हर्षद पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण व्यासपीठावर पाहतोय. सन्माननीय दिलीपजी केणी विरातन यांच्या वतीने 3,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य मला मिळालंय. मनस्वी आभार. थँक्यू दिलीपजी. असंच आपल्या क्रिकेटच्या प्रेमाचा आढावा सातत्याने आयोजकांना द्यावा, ती मदत द्यावी अशीच गरज आहे खरं तर आयोजकांना मदतीची. पुन्हा एकदा आपण असंच होऊ शकता. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, धावसंख्या फक्त 4. नवीन गोलंदाज रिची येत आहेत. रिचीला या अगोदर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. उत्कृष्ट गोलंदाजीच्या आधारावर त्याने तो पुरस्कार जिंकलाय आणि त्याचमुळे आता पाहूया त्यांच्याकडून देखील ती अपेक्षा वाढते. गोलंदाजी करताना जी अपेक्षा यशनी राखलेली आहे. सर्कलच्या आतमध्ये आपण शॉर्ट फाईन लेग, फ्लाय स्लिप, बॅकवर्ड पॉईंट, कव्हर पॉईंट, मिड ऑफ, स्क्वेअर लेग असं प्रोटेक्शन पाहतोय. जास्त फुटवर्क नव्हतं या स्ट्रोकमध्ये. बॉल काऊ कॉर्नरला कलेक्ट केला जाईल तोपर्यंत 1 धाव मिळते. कपासे लायन्स एका वेगळ्याच ऊर्जेने खेळतोय, ते दिसतंय. कालच्या शेवटच्या सामन्याच्या विजयानंतर रात्री चर्चा झाली असावी, सकाळी देखील सराव झाला असावा. प्रॉपर डेडिकेशनने आता हा संघ खेळताना पाहायला मिळतोय. आणि पहिल्या दिवशी जो पुढे निघाला होता शिवशक्ती उसरणी संघ, जसा मी प्रश्न नवनाथला विचारला होता की तो पॉज जो मिळालाय त्या पॉजचा फायदा की तोटा, आतापर्यंत तर तितका चांगला खेळ पाहायला मिळत नाही, कारण बॅटिंग युनिट आहे शिवशक्ती उसरणी या संघाकडे. पण दुसऱ्या षटकाचा पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला आणि धावसंख्या आहे फक्त 5. 5 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. डॉट बॉलची संख्या सातत्याने वाढत चाललेली आहे. पॉवर प्ले हा फलंदाजांसाठी असतो आणि तोच पॉवर प्लेचा फायदा जर तुम्ही उचलला नाहीत तर मग ती मनासारखी धावसंख्या तुम्ही बनवू शकत नाही. लेफ्टी बॅटर ऑन स्ट्राईक. बॉलिंग ट्रॅकवर रिची पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतोय. अराउंड विकेट. अँगलचा यूज परफेक्ट आहे. बॉलला जास्त बाउन्स देत नाहीयेत. खांद्याचा परिपक्व वापर करताना बॉल विकेट किपरच्या दिशेने पोहोचला. डॉट बॉल. थोडीशी शांत अवस्था पेव्हलियन बॉक्समध्ये शिवशक्ती उसरणीच्या, आणि पाहूया तो उत्साह त्यांच्या समर्थकांना अनुभवण्याची संधी फलंदाज देतील का. ड्राईव्ह केल्या बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफचे.
बॉल पागे पोहोचतायत, बॉलला चेस करतायत आणि सरते शेवटी बॉल अडवला जाईल. विनायक त्या ठिकाणी पाहायला मिळाले. दरम्यान हा नो बॉल आहे आणि या नो बॉलवर मिळतील 2. म्हणजे आता कुठेतरी पुन्हा एकदा तो टर्न मिळतोय. कदाचित यानंतर शिवशक्ती उसरणीला ज्या वडिलाच्या शोधात फलंदाज होते, आता फ्री हिट आहे आणि फ्री हिट फेस करण्यासाठी स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत अक्षय. धावसंख्या आहे बिनबाद 8 धावा. 8 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. रिची अराउंड विकेट न क्रॉस बाय टेट. फ्री हिटला आता फ्री झाले. क्षेत्ररक्षक आहेत, फायदा उचलला जाणार नाही. मला असं वाटलंय की अक्षय एकदम आरामात होते, त्यांना वाटलं की षटकारच जातोय की काय, पण विथ द विंड डिरेक्शन पण षटकार गेला नाही. त्याला विंड डिरेक्शनवर विश्वास होता, त्याच एंडने हवेचा प्रभाव आहे, पण तरी देखील क्षेत्ररक्षकाचं परफेक्ट अॅनलाइज आणि त्याचमुळे जेव्हा जास्त उंचीवर बॉल जातो अशा वेळेला तो तितका प्रवास करत नाही, तेच पाहायला मिळालं. आणि म्हणूनच फ्री हिटच्या बॉलवर फक्त 1 धाव मिळालेली आहे आणि धावसंख्या पोहोचते 9 या आकड्यावर. 9 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. स्ट्रायकर फलंदाज आहेत जयंत. जयंतच्या वतीने आतापर्यंत 2 धावांचं योगदान मिळालेलं आहे. मोठ्या फटक्यांपासून आतापर्यंत रोखलेलं आहे फलंदाजांना. फक्त 1 डबल आली आहे या अगोदर. पुन्हा एकदा परफेक्ट पिचिंग. लेंथ बॉल होता, ऑफस्टमच्या बाहेरचा बॉलिंग पाथ. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. ही शोकांतिका राहिलेली आहे फलंदाजांसाठी. मातीच्या विकेटवर या गोष्टी तुम्हाला सातत्यानं पाहायला मिळतात, हमखास पाहायला मिळतात आणि तेच गोलंदाज फायदा उचलून जातात. तेच करतायत गोलंदाज रिची. फुल टॉस होता, ड्राईव्ह केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत, मिड विकेटच्या बॉलवर पोहोचतील तोपर्यंत 1 सिंगल पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले जातील का, तर नाही. अजूनही ती घाई करण्याची इच्छा या 2 फलंदाजांची नाही आहे. 1 धाव मिळते, एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 10 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ या दुसऱ्या षटकातला संपलेला आहे. म्हणजेच पॉवर प्लेवर आतापर्यंत पूर्णपणे पॉवर गोलंदाजांचीच पाहायला मिळाली. पहिलं षटक यशने विकेट जरी मिळवली नाही, पण त्यांनी खर्च केला एकंदरीत 4 धावा आणि आतापर्यंत या षटकाच्या 5 चेंडूंवर 6 धावा खर्च केलेल्या आहेत गोलंदाज रिचीने. लेफ्टी बॅटर स्ट्रायकर एंडला असूनही तो फायदा शिवशक्ती उसरणी या संघाचा होत नाहीये, पण रिचीचं सातत्य, रिचीची ॲक्युरसी खूप चांगली राहिली आहे गोलंदाजी करताना. गुडघ्यावर बॅलन्स करून ड्राईव्ह केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक पोहोचतील लॉंग ऑफला, तोपर्यंत 1 सिंगल पूर्ण करून दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आता नाही तर कधी करणार आणि ते प्रयत्न झाले. 2 धावांची नोंद स्कोर शीटवर झाली. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच बिनबाद 12 धावा. 12 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. माकुणसार गावच्या विद्यमान सरपंच सन्माननीय पल्लवीताई पाटील मॅडम यांचं आगमन व्यासपीठाच्या दिशेने होत आहे. तसेच सन्माननीय जितू पाटील साहेब देखील व्यासपीठाच्या दिशेने येत आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. माकुणसार गावच्या विद्यमान सरपंच सन्माननीय पल्लवीताई पाटील आणि त्यांच्यासोबतच सन्माननीय मिस्टर जितूदादा पाटील. आपण आज नम्र निवेदन आहे की आपण व्यासपीठावर येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. आज व्यासपीठावर पाहुण्यांची रेलचेल आपण पाहणार आहोत आणि म्हणूनच आयोजकांच्या पाठीशी खंबीरपणे हे सर्व पाहुणे उभे राहतात आणि म्हणूनच आता आज पाहुण्यांची रेलचेल आपण व्यासपीठावर पाहणार आहोत. वेलकम जितू दादा, आपलं मनपूर्वक स्वागत आहे सन्माननीय जितू पाटील दादा. तसेच सन्माननीय पल्लवीताई पाटील विद्यमान सरपंच माकुणसार ग्रामपंचायत, आपलं मनस्वी स्वागत. तर 2 षटकं संपलेली आहेत आणि 2 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे बिनबाद 12 धावा. अजूनही स्टार बॅटर्स पॅव्हलियन बॉक्समध्ये आराम करतायत आणि अक्षयकडे कॅपेबिलिटी आहे. अक्षयचे स्ट्रोक्स आपण पाहिलेत जे खूप चांगल्या ताकदीनं खेळतात, पण सध्याच्या घडीला गोलंदाज भाव खाऊन जात आहेत. पहिलं षटक जे यशचं होतं 4चं होतं आणि दुसरं षटक जे प्रीतमचं अर्थात रिचीचं जे होतं ते 8 धावांचं राहिलेलं आहे आणि त्याचमुळे विकेट जरी गोलंदाजांनी प्राप्त केली नाही, पण या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये इकॉनॉमिकल राहणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच या उपांत्य फेरीचं महत्त्व जाणताना गोलंदाज इकॉनॉमिकल गोलंदाजी करताना आतापर्यंत पाहायला मिळालेले आहेत. 2 षटकं संपली, धावसंख्या 12. तर दरम्यान
राहुलदादा पाटील आणि पंकजदादा पाटील या स्पर्धेला आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आता आपला खूप खूप आभार. राहुलदादा देखील एक चांगल्या समाजसेवेच्या दिशेने आपलं पाऊल उचलत आहेत. 26 जानेवारी 2025ला त्यांच्या वतीनं रोजगार मेळावासुद्धा आहे टेंभुर्णी गावामध्ये. आपण नक्कीच त्या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा असं निवेदन राहुलदादा पाटील पंकजदादा पाटील देत आहेत. तर 2 षटकं संपले, धावसंख्या झाले 12. चला नक्कीच नवीन गोलंदाज यूज करायचं आहे आणि मला असं वाटतं हार्दिक पाटीलला बोलवलं जाते. विनायकसाठी बक्षीस आहे. धन्यवाद राहुलदादा, धन्यवाद पंकजदादा. आपल्या समाजसेवेसाठी आपल्या क्रिकेटसाठी खूप खूप शुभेच्छा. कारण पंकजदादा आता गाजतायत. राहुलदादांचं क्रिकेट थोडं कमी झालंय का, समाजसेवेवर त्यांनी फोकस केलेला आहे, देखील महत्त्वाचं आहे. चला विनायकवरचं प्रेम आहे निखिलदादा पाटील यांचं. जर तुम्ही सूर घेऊन झेल टिपलात तर 1 लाख नाही 1,000 रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे. तर चला सन्माननीय जितूदादा पाटील आपण पुढे यायचं आहे. तर हर्षदादा पाटील आपले शुभ हस्ते आपण हा पुढील सन्मान करणार आहोत. सन्माननीय जितूदादा पाटील यांचा आपण या मुख्य मंचावर आपण हा सन्मान घेणार आहोत. हार्दिक पाटील स्ट्रायकरला फलंदाज आहे जयंत. मोठ्या फटक्यांच्या शोधाल तर सापडेल. बॅटची एज बॉल गलीमध्ये, पण हा नो बॉल आहे का? येस नो बॉल आहे, ओव्हर स्टेप झालेत. आता संधी पुन्हा एकदा मिळालेली आहे फलंदाजांना. त्यांचा मागचा पाय हा पॉपिंग क्रीजच्या पलीकडे राहिला आणि म्हणूनच आता पुन्हा एकदा संधी मिळालेली आहे, ते म्हणजे फलंदाजांना. धन्यवाद. आपण जितूदादांचा सन्मान व्यासपीठावर पाहतोय. त्यानंतर माकुणसार गावच्या विद्यमान सरपंच पल्लवीताई पाटील या देखील उपस्थित आहेत. आपणास देखील नम्र निवेदन आहे, आपण देखील पुढे या. सन्माननीय पल्लवीताई पाटील माकुणसार गावच्या विद्यमान सरपंच, आपला सन्मान आपण मुख्य मंचावर करणार आहोत आणि सन्मान करताना आम्हाला विशेष आनंद होतोय. धन्यवाद. आपण या स्पर्धेला ही महत्त्वपूर्ण भेट दिलीत. सर्व काही सुरळीत तर मी म्हणणार नाही शिवशक्ती उसरणीच्या बाजूने, पण नो बॉल जे येत आहेत ते योग्य त्या वेळी येत आहेत. आता सुद्धा बाद होऊ शकले असते फलंदाज, पण तसं काय घडत नाहीये. स्ट्राईक रोटेट झाली, स्ट्राईकवर आता अक्षय पोहोचले. धावसंख्या आपण पाहतोय झालेली आहे ती म्हणजेच 14 धावा, 14 रन्स ऑन बोर्ड. मुक्त फटका खेळण्याची संधी मिळेल. आणि पाहूया आता ऋषी पाटील सातत्याने क्षेत्ररक्षकांचा आढावा घेतात, जे नेव्हिगेटर आहेत गोलंदाजाचे, फिल्डिंग टीमचे. वेग वाढवला होता. शॉट अँड पोल क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनचे विनायक पाटील. चांगलं कलेक्शन. दरम्यान या 2 धावा. विनायक मला असं वाटतं ते सरावच करत नाही, त्यांच्या रक्तातच क्रिकेट आहे आणि म्हणूनच काय वेगानं ते बॉलवर पोहोचले. नक्कीच गौरव आपण रिप्लेमध्ये पाहणार आहोत. काय कलेक्शन वेगानं त्यांनी केलं, हे शिकण्यासारखं आहे. जे नवोदित क्रिकेटपटू आहेत तर बघा ते वेगाने बॉलवर पोहोचले आणि एकाच ॲक्शनमध्ये बघा इतक्या बॉल तो खाली होता, व्यवस्थित ते लीन झाले पुढच्या बाजूने आणि त्यानंतर एकाच ॲक्शनने तो थ्रो केला. तर या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला वेगळे पण देतात. तुमच्या वतीनं त्याचा मागोवा इतरांकडून घेतला जातो आणि परफेक्शन आता विनायक पाटीलचं लॉंग ऑनला पाहायला मिळालं. दरम्यान धावसंख्या पोहोचते आता 16 16 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. क्रॉस बॅटेड आहे, क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटचे. डाऊन दी बॉल, टिपलाय झेल, संपलाय. अक्षयचा खेळ, पहिला धक्का बसतोय शिवशक्ती उसरणी. प्रयत्न केला होता, स्ट्रोक देखील प्रॉपर सिलेक्ट केला होता, पण ऑपोजिट विंड डिरेक्शन असल्यामुळे ताकद तर त्यांना जास्तीची लावणं गरजेचं होतं, तसं घडलं नाही आणि त्याचमुळे ते बाद झाले. यानंतर आपण टॉस करणार आहोत पहिले 2 संघांदरम्यान सेमीफायनलसाठी. आणि पाटील 3030 जलसार आणि सोनावे इंडियन्स या 2 संघांदरम्यान आपण नाणेफेक करणार आहोत. ती नाणेफेक सन्माननीय पल्लवीताई पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस बॉक्समध्ये करणार आहोत. सोबतच जितूदादा पाटील देखील उपस्थित असतील. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये पोहोचत आहेत साहिल चापके हे नवीन बॅटर मैदानामध्ये पोहोचत आहेत स्ट्रायकर एंडला आणि विकेट जाते हार्दिक पाटीलच्या खात्यामध्ये. धावसंख्या थांबले 16वर, 16 धावा 1 गडी बाद. हार्दिक ओ द विकेट. हो फोर्स केलाय बॉलला, एलिव्हेशन तर मिळालं पण डिस्टन्स मिळत नाहीये. विनायक पाटील डाऊन दी बॉल,
पहिल्याच बॉलवर मोठा फटका खेळण्याचा मोह आवरता आला आणि फलंदाज साहिलला आल्या पावली परत गोल्डन डक आउट. या अगोदर मितेशची आपण डबल हॅट्रिक पाहिली होती आणि आता प्रेस कंप्लीट केले गोलंदाज हार्दिक पाटीलने आणि ऑन अ हॅट्रिक आहेत ते. 16 धावा 2 फलंदाज बाद. 2 षटकांमध्ये विकेटचा शोध पूर्ण झाला नव्हता गोलंदाजांचा आणि मोठ्या फटक्यांचा शोध पूर्ण झाला नव्हता फलंदाजांचा, पण आता विकेटचा शोध पूर्ण झालेला आहे गोलंदाजाचा म्हणजे हार्दिक पाटील. या षटकात 2 विकेट्स मिळवत आहेत आणि आता शिवशक्ती उसरणी संघ बिकट अवस्थेत दिसतोय आणि ती अवस्था चांगली करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन आलेले आहेत नवनाथ. स्ट्रायकर एंडला आणि नॉन स्ट्रायकर एंडला आपण जयंत यांना पाहतोय. धावसंख्या 16, 2 गडी बाद. हॅट्रिक बॉल घेऊन गोलंदाज हार्दिक पाटील होतोय सज्ज. आउट द विकेट. बॅटची आउटसाइड एज. बॉल शॉट थर्ड मॅनला. बॉल स्टंपवर आदळलाय पण तोपर्यंत फलंदाज जयंत पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलेला आहे. एकदा मिळते आणि धावसंख्या पोहोचते एका धावेच्या मदतीनं 17वर. 17 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. तिसरं षटक मार्गस्थ आहे मैदानाच्या आतमध्ये आणि आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपलाय. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. गोलंदाजाने आतापर्यंत जबाबदारी चांगलीच उचललेली आहे. 3 गोलंदाज वापरले जातात आतापर्यंत विनायक पाटील यांच्याकडून आणि तिन्ही गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय राहिलेली आहे. पॉवर प्लेची 2 षटकं व्यवस्थित हाताळले गेले आणि आता त्यानंतर हार्दिक पाटील देखील तितकाच चांगला कस लावतोय आपल्या मेहनतीचा. चांगला षटक आतापर्यंत त्यांनी हाताळलेलं आहे. पण पाहूया जयंत जे पहिल्या षटकापासून मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघाची इब्रत राखण्याचा प्रयत्न करतात. पाहूया या शेवटच्या टप्प्यावर या तिसऱ्या षटकाच्या त्यांना देखील ती संधी मिळते का. शोध घ्याल तर नक्कीच तो मनासारखा खेळ तुम्हाला आपल्या संघासाठी देता येईल, पण जर ते प्रयत्नच केले नाही तर मग तसा उपयोग तुमच्या संघामध्ये असण्याचा होणार नाही. आणि त्याचमुळे पाहूया जयंत इथं स्ट्रगल करतात मैदानाच्या आतमध्ये. पंच केलंय बॉलला. पॉवर पॅक पंच होता क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचे. बॉलवर पोहोचत आहेत. बॉल अडवतील पण त्यांचे प्रयत्न अपुरे. बॉल सीमारेषा पार. चौकार. 4 धावा मिळतात. पंच पॉवर पॅक्ट होता म्हणजे त्यात कुठलंच दुमत नाहीये. क्षेत्ररक्षण देखील व्हायला हवं असंच कुठेतरी वाटत होतं पण प्रयत्न अपूर्ण पडले. 4 धावाची नोंद झाली. धावसंख्या पोहोचते 21वर. 21 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. जयंत क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळलाय. बॉल आहे मिड विकेटला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षण पूर्ण झालंय. थ्रो फ्रिशीकडे म्हणजेच बॅटिंग एंडला. 3 षटकं संपले. 3 षटका समाप्तीनंतर धावसंख्या प्रथम फलंदाजी करताना शिवशक्ती उसरणीची झाली 22 धावा 2 गडी बाद. 22 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 3. शिवशक्ती उसरणी. संघमालक आहेत कपासे लायन्सचे ऋषी पाटील तसेच यश पाटील. आणि जर आपण शिवशक्ती उसरणी संघाचा आढावा घेतला तर संघमालक आहेत अतुल पाटील. तर संघमालकाचं देखील विशेष महत्त्व आहे. 16 संघमालक ज्यांनी खरंच या सफाई क्रिकेटच्या विकासासाठी जे सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल कमिटीच्या वतीने आम्ही सर्व संघमालकांचा आभार व्यक्त करतोय. रिची पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर येईल. पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेईल. स्ट्रायकरला फलंदाज आहे जयंत ज्यांच्या वतीनं आता तो खेळ दिसतोय. बॅटची रुबी कट. बॉल मागे शॉर्ट स्टॉपला बॉल अडवला जाईल तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केलेली आहे. एका धावेची वर धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 23वर. आशुतोष स्ट्रगल करतायत. असो प्रत्येकाचा खेळ
मनासारखं होईल असं नाही आहे, पण कदाचित आशुमुळेच सामना जिंकला जाऊ शकतो, हे देखील लक्षात घ्या. कधी वेळ बदलेल सांगता येत नाहीये. पूल केलंय, क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरचे बॉलला चेस करतायत, पण बॉल जाईल काऊ कॉर्नर सीमारेषा पार. एकच मारलाय, सॉलिड मारलाय. कॅप्टन बॅक इन ऍक्शन, षटकार साधावा. नवनाथ, वाय कॅप्टन इज इम्पॉर्टंट इन टीम, त्याच प्रमाण देताना आता नवनाथ खेळत आहेत. कारण पहिले दोन फलंदाज जे स्ट्रायकिंग करण्याची कॅपॅसिटी ठेवतात त्यांच्या वतीनं ती एअर स्ट्राईक झाली नाही, पण त्यानंतर आता नवनाथ आले आणि नवनाथने लगेचच आपली जबाबदारी दाखवली. मैदानाच्या आतमध्ये षटकार खेचून आपल्या धावफलकाला आधार देण्याचं काम त्यांनी केलंय आणि धावसंख्येचा वेग आता वाढतोय नवनाथच्या मुळे. धावसंख्या 2 गडी बाद 29, अजूनही 10 चेंडूचा खेळ बाकी आहे या डावातला आणि त्याचमुळे आता नवनाथचा खेळ पाहता आता मोठ्या धावसंख्येचं स्वप्न पडत असेल शिवशक्ती उसरणी संघाला. पाहूया त्या स्वप्नांची पूर्तता करणारे स्ट्रोक्स तर सातत्याने तसे येतील का, कारण रिचीला देखील अंडर एस्टिमेट करून चालणार नाहीये, कारण त्यांची गोलंदाजी आपण या पूर्ण सफाळे प्रीमियर लीग मध्ये पाहिलेली आहे. ज्या गोलंदाजीमुळे त्यांना मॅन पुरस्कार सुद्धा या अगोदर मिळालाय, त्याचमुळे त्यांच्याकडून देखील तोच खेळ ऋषी पाटील यांना आवश्यक आहे, अपेक्षित आहे. तो मिळेल का पाहूया, कारण आता पहिल्या चेंडूवर एक सिंगल पूर्ण करून जयंतने स्ट्राईक रोटेट केली. स्ट्राईकवर नवनाथनं आणला आणि नवनाथने त्याच स्ट्राईकचा फायदा उचलताना एअर स्ट्राईक करताना षटकार आपल्या संघाला दिलेला आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत मिडॉपला. विनायक, पूर्ण केली जाईल एक सिंगल. मागच्या सत्रामध्ये नवनाथ आणि विनायक हे दोघ जण एकाच संघात खेळले होते, पण आता संघ बदली झालेले आहेत, त्यांचा हुद्दा देखील वाढलेला आहे. दोघ जण आपापल्या संघाचे कॅप्टन्स आहेत. धावसंख्या 30, 2 गडी बाद. हवेत आहे बॉल, ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न फसलाय, पण क्षेत्ररक्षक विनायक पाटील झेल सुटलाय. आता नेमकं घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये, कारण बॉल साईट झाला का, बॉल जज झाला का, कॅच सुटला. क्रिकेटच्या मैदानामध्ये एक्सक्यूज देऊन चालत नाही. तुमच्याकडे जर प्रॉपर आय गिअर्स आहेत, तुमच्याकडे कॅप आहे, तुम्ही त्या गोष्टी व्यवस्थित वापरल्या पाहिजेत. जर तुम्ही प्रकाशाच्या ऑपोजिट खेळताय, क्षेत्ररक्षण करताय, बघा जजमेंट घेतलं होतं पण बॉल साईट झाला नाही शेवटच्या टप्प्यावर आणि त्याचमुळे तो झेल निसटलेला आहे आणि स्ट्राईकवर आता नवनाथ पोहोचलेला आहे. जयंत आज नशीब खिशात घेऊन आलेत का, सातत्यानं तेच चित्र पाहायला मिळते. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 31 धावा. रिची, व्हाईट बॉल, अगोदर कमिट झाले, पाहिलं की बॉल ऑफस्टनच्या खूप जास्त बाहेर आहे, त्याचमुळे मागे सरकले. नवनाथचा हा अभ्यास या चेंडूला खेळण्याचा. दरम्यान येतोय हा व्हाईट बॉलचा इशारा, पंच अजित म्हात्रे यांचा. एक धाव वाढेल आणि धावसंख्या पोचते 32 या खेळावर. चला अंपायर डिसिजन आपण मान्य करा. चला, तरतुदी काय आहेत तुम्ही तरतुदी वापरू शकता, पण आता वेळ निघून गेलेली आहे. जसं आपण आढावा घेतोय की जो रेफरल टाइम आहे तो 20 सेकंदाचा आहे. जर तुम्हाला घ्यायचा आहे, तुम्हाला 20 सेकंदाच्या आत घ्यावा लागेल. तो घेतला नाही तर आपण गेम सुरू ठेवावा अशा सूचना तुम्हाला पंच देतील. धावसंख्या झाले ती म्हणजेच 32. क्रॉस बॅटेड खेळायचा होता, संपर्क बॅटाने बॉलचा तितका चांगला नव्हता. बॉल धीम्या गतीनं प्रवास करता करता पोहोचतो स्क्वेअर लेगला, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचा. बॅटिंगला थ्रो झालाय. नवनाथचा वेग बघा धावण्याचा, धावपटूला सुद्धा लाजवेल इतक्या वेगानं तो आता खेळपट्टीवर धावतोय. 2 धावा मिळतील शिवशक्ती उसरणीच्या धावफलकाला आणि धावसंख्या पोहोचते आता 34 वर. आता धीम्या गतीनं का होईना धावफलक हलता राहिलेला आहे. ती मुवमेंट स्कोरशीटवर दिसते सातत्यानं. डॉटबॉलची संख्या जी पहिल्या 2 षटकात जास्त होती, ती डॉटबॉलची संख्या आता कमी झालेली आहे. 34 धावा 2 गडी बाद. आतापर्यंत चेंडू हाताळलेत या षटकातले 5. शेवटचा बॉल बाकी. ओव्हर द विकेट रिची, स्ट्रेट हिट. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफचे, बॉलवर पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाते. स्ट्राईक स्वतःकडे नवनाथ ठेवेल. 4 षटकांचा खेळ संपतोय. 4 षटकां समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना शिवशक्ती उसरणी संघ पोहोचलेला आहे 35 वर. 35 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 4.
धावसंख्या 35 झाले, 4 षटकाचा खेळ संपलाय. शेवटचे षटक आता सुरू होते आणि शिवशक्ती उसरणी संघ 35 वर पोहोचलेला आहे आणि शेवटच्या षटकाचा कारभार सांभाळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत संदीप येत आहेत लास्ट ओव्हरसाठी. स्ट्रायकर एंडला आपण नवनाथ यांना पाहतोय, नॉन स्ट्रायकर एंडला जयंत आहेत. अक्षय बाद झाले, 7 धावा करून साहिल पहिल्याच बॉलवर मोठा फटका खेळण्याचा मोह आवरू शकले नाही, ते बाद झाले 0वर. नवनाथ आल्यानंतर धावसंख्येला थोडी मुवमेंट मिळाली, जयंतचा आत्मविश्वास वाढला. जी डॉट बॉलची संख्या सुरुवातीला जयंतची जास्त होती ती डॉट बॉलची संख्या कमी झाली. त्यामुळे साथीदार खूप महत्वाचा आहे. जर साथीदार योग्य मार्ग दाखवणारा असला तर तुमच्या प्रयत्नांना पंख लागतात आणि तेच आता आवश्यक आहे शिवशक्ती उसरणी या संघासाठी. कपासे लायन्सच्या वतीने आतापर्यंत गोलंदाजांची निवड विनायकने खूप चांगली केली. आतापर्यंत 4 षटकं व्यवस्थित हाताळली जातात गोलंदाजांच्या माध्यमातून. आता 5वं षटक संदीप ओव्हर द विकेट. चांगला बॉल बॅट अँड पॅड मधला उचललाय आणि फेकण्याचा प्रयत्न होता डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. लेट चेक, पाहूया त्या ठिकाणी नेमकं काय घडलंय. अंपायर त्या ठिकाणी शहानिशा करतील की बॉल कॅरी करताना कलेक्ट करताना ते बाउंड्री रोपवर आहेत की नाही. आपण नक्कीच ही गोष्ट पंचांकडून जाणून घेऊया, कारण पंच आमच्याकडे सक्षम आहेत. विरल नायर सर आहेत, पण काय जबरदस्त ही घटना घडली. झेलसाठी खूप चांगलं कंट्रोल होतं शरीरावरचं, ते मागे पुढे गेलेच नाही. ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी थोडीशी मुवमेंट त्यांनी केली. तीच मुवमेंट आपण चेक करणार आहोत 6 सीटर स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवर. महत्वपूर्ण क्षण आहे खरं तर दोन्ही संघांसाठी. नवनाथने आताच कुठे सुरुवात केली होती, मोठ्या फटक्यांसाठी त्यांचे प्रयत्न दिसून आले होते. पण पाहूया. आणि नवनाथ, तुला पॅव्हेलियन बॉक्स मध्ये जायचं आहे का? जायचं नसेल तर तुला तू खेळू शकतो, कारण हा षटकार आहे, सिक्सर आहे. त्याचमुळे आता पुन्हा एकदा संधी मिळते, ती म्हणजे नवनाथला मैदानात थांबण्याची. ते मैदानाच्या बाहेर जात होते, पण आता त्यांना पुन्हा एकदा स्ट्राईकवर जाण्याची संधी मिळालेली आहे. जबरदस्त क्रिकेट आपण पाहतोय बघा. मागचा पाय पूर्णतः बाउंड्री रोपवरच होता. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने कंट्रोल केला, पण कंट्रोल ठेवूनही मात्र ते स्वतःवरचं नियंत्रण रोखू शकले नाही, कारण फर्स्ट कॉन्टॅक्ट जो झाला झेल टिपल्यानंतर तो बाउंड्री रोपशी होता आणि त्याचमुळे हा षटकार मिळालेला आहे शिवशक्ती उसरणीला. धावसंख्या 41 2 गडी बाद. मॅच इज स्टील ऑन फॉर टीम शिवशक्ती उसरणी. पण आता संदीपने प्रयत्न चांगले केले होते. कमी गतीचा लेग कटर अपील बघा ऋषीची, लाऊड अपील, पण लेग कटर आहे त्याचमुळे पंचांवर कुठलाच प्रभाव पडणार नाहीये, कारण विविध स्पर्धांमध्ये काम करत असताना अनुभवाची शिदोरी त्यांच्यासोबत असताना निर्णय क्षमता परिपक्व आहे. आशुतोष व्यवहारे सर आपण बॉलिंग एंडला पाहतोय आणि स्ट्रायकर साईडला आपण अजित म्हात्रे यांना पाहतोय. धावसंख्या 41 2 गडी बाद. चांगला खेळ संदीपचा सुद्धा पाहायला मिळतोय. त्यांनी संधी निर्माण केली होती, ती संधी त्यांना त्यांच्या नावावर करता आली नाही. पण फुल टॉस बॉलवर फुल टॉल वसुली. आता नाही थांबणार मी, लांबच लांब मारणार. बॉल स्क्वेअर लेग सीमारेषा पार. नवनाथच्या बॅट वरून षटकार 6 धावा. पामचा वापर करायचा होता गोलंदाज संदीपला आणि विच इज गुड थिंग, पण शेवटच्या षटकामध्ये जर तो प्रयत्न चुकला तर मग असा भुर्दंड भोगावा लागतो. फुलटॉस बॉल मिळाला नवनाथला आणि त्या फुलटॉस बॉलवर दोन्ही हातांनी ती मेजवानी स्वीकारताना षटकार खेचला. धावसंख्या पोहोचते 47 वर. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. नवनाथ
मैदानाच्या आतमध्ये तुफान धावांचा आणतोय क्रॅकिंग स्ट्रेट ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफचे चुकले चुकीला माफी नाही बॉल सीमारेषा पार मिळतील 4 नवनाथ आपल्या संघाचा तारणहार चौकार. हे दुसऱ्यांदा घडतंय का आज दिवसभरामध्ये? पहिला सामना सुद्धा असाच झाला होता. सोनावे इंडियनचा सामना जर आपण पाहिला तर त्या ठिकाणी शैलेशने तसाच खेळ खेळला होता. आता तसा खेळ नवनाथ खेळतोय. हातचा चांगला बॉल होता. लेंथ बॉलवर टर्न सुद्धा मिळतोय. फलंदाजाला परतावा लागेल का पाहूया. यस फलंदाज परतणार आहे म्हणजे जयंत हे परतीचा प्रवास करतील. स्ट्राईक स्वतःकडे ठेवतील नवनाथ. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. धावसंख्या जाते ती म्हणजेच 50 पार 51 रन्स ऑन बोर्ड. शिवशक्ती उसरणी आफ्टर लुझिंग 3 विकेट्स. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय. कदाचित तो फक्त बग्याची भूमिका घेण्यासाठी जातोय का? कुणाल नॉनस्ट्रायकर एंडला असेल आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज आहे नवनाथ. नवनाथने 10 चेंडूंमध्ये 27 धावांचं योगदान दिलेलं आहे फलंदाजी करताना. आणि त्याच्यामुळे कॅप्टन हा हुद्दा तुम्हाला असाच मिळत नाही. तुमच्याकडे ती विशिष्ट गुण असले पाहिजेत आणि तेच विशिष्ट गुण या अगोदर विनायक पाटीलचे पाहायला मिळाले ज्यांनी 62 धावांची खेळी सुद्धा खेळलेली आहे या अगोदर लीगमध्ये. आणि नवनाथ आता खेळतोय. चांगला बॉल लेग कटर आणि आता मात्र फलंदाज बाद झालेले आहेत. ऋषी यांचा आवेश आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 5 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या झालेली आहे 51. जिंकण्यासाठी येस आपण कॅचआउट झालेला फलंदाज त्यांच्या खात्यामध्ये विकेट जाईल. संदीपच्या खात्यामध्ये विकेट जाईल. पण तो आवेश खरं तर संदीपच्या विरोधात विकेट किपरच्या वतीने पाहायला मिळालेला आहे. तर चला आपण पहिला डाव संपलेला आहे. 51 धावा झालेल्या जिंकण्यासाठी 52 धावांची गरज आहे. 30 चेंडू आणि 52 धावांची गरज असेल टीम कपासे लायन्सला. चला बॉल लगेच आपण कलेक्ट करायचा आहे आणि चला आपण टॉससाठी दोन्ही कॅप्टन्सला आमंत्रित करूया. पाटील 3030 जलसार आणि सोनावे इंडियन्सला बोथ कॅप्टन्स. या टॉससाठी सन्माननीय पल्लवीताई पाटील माकुणसार ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच तसेच सन्माननीय जितूदादा पाटील आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल टॉस बॉक्समध्ये करणार आहोत. चला लगेच 2 कॅप्टन्स या सूचना आम्ही इनिंगमध्येच देतोय आणि आपण वेळेवर येत नाही आहात. सातत्याने त्या सूचना द्याव्या लागतात. पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. तर सोनावे इंडियन्स कॅप्टन चला लगेच या. सोनावे इंडियन कॅप्टन्स आणि पाटील 3030 रितेश चला फास्ट या. त्या सूचना आम्ही इनिंगमध्येच देतोय आणि आपण त्या गोष्टी ऐकत असालच. त्याचमुळे आमची देखील ती इच्छा आहे की इनिंग ब्रेकमध्ये आपण या ठिकाणी उपस्थित राहायला हवं. तर पाटील 3030 आणि सोनावे इंडियन्स जगदीश पाटील चला सोनावे इंडियन्स कॅप्टन लगेच या. पाहुणे उपस्थित आहेत. आपण लगेच नाणेफेकची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. सन्माननीय पल्लवीताई पाटील मॅडम ज्या विद्यमान सरपंच आहेत माकुणसार ग्रामपंचायतीच्या तसेच सन्माननीय जितूदादा पाटील हे देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत. खरं तर ही मदत हे सहकार्य मार्गदर्शन जेव्हा कुठल्याही उपक्रमाला आपण देता त्यामुळे आयोजकांची देखील ऊर्जा वाढते. नवनवीन संकल्प ते दरवर्षी करतात. क्रिकेटच्या माध्यमातून आपण एकत्र येण्याचा प्रयत्न करतोय. या सफाळे परिसरातील क्रिकेटपटूंना एकत्र करण्याचा प्रयत्न आपण कमिटीच्या वतीने करत आहोत. रितेश जरा धावत पळते प्लीज. रितेश किणी आपण जरा धावत या. आपण एकतर दूरवरच्या एंडला आहात आणि त्याचमुळे मग तुम्हाला ते 60 मीटर अंतर कापत यावं लागते. म्हणून आम्ही तुम्हाला इनिंग ब्रेकमध्ये ती सूचना दिली होती की इनिंगमध्ये टॉस होईल पाहुण्यांच्या उपस्थितीत. हा पुढचा सामना असेल उपांत्य फेरीचा म्हणजे सफाळे प्रीमियर लीग सीझन 2चा सेमीफायनल नंबर 1 खेळवली जाणार आहे 2 संघादरम्यान. पाटील 3030 जलसार किंग्स ऑफ माकुणसार संघ देखील प्रमोट केलेला आहे जितूदादांनी.
जो 40+ क्रिकेटमध्ये हा संघ आपण खेळताना पाहिला. तर उपांत्य फेरीची लढत मनीष दादा, हा सुद्धा सामना 5 षटकांचा असेल. मनीष दादा, असलं मग 5 षटका सामना असेल उपांत्य फेरीचा सुद्धा. चला या कॅप्टन्स या. नाणं तर तुम्हाला माहितीच आहे कारण तुम्ही जिंकत या स्टेजवर पोहोचलेले आहात. तर आता संघ मालक देखील विचार करतील की मी जर सचिन माझं नाव आहे तर मी संघ खरेदी करायला हवा का, कारण दोन्ही संघाचे संघ मालक सचिन आहेत, सचिन पाटील, सचिन केडी. तर यस, नाणं आपण दाखवूया 2025 आणि SPL असं कॉल तुम्हाला द्यायचं आहे. कॉल कोण देईल, चालेल का? चॉईस द्या सर त्यांना. हे सफाळ्यामध्ये मला हे नेमकं पाहायला मिळते. कॉल देईल पाटील 30-30चे कॅप्टन रितेश. SPL असा कॉल. यस, SPL इट इज. धन्यवाद. दोन्ही पाहुण्यांना नम्र निवेदन करू इच्छितो की आपण दोन्ही कॅप्टन्सला शुभेच्छा देऊन व्यासपीठावर सन्मानपूर्वक विराजमान होऊ शकता. आपण एक छोटी चर्चा लगेच करूया. रितेश, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण टीममध्ये काही बदल नाही तेच टीम. रितेश केडी परत आलाय का आज? हो, नक्कीच चांगला परफॉर्मन्स करायचा प्रयत्न करू. व्हेरी गुड, ऑल द बेस्ट. जगदीश, तुला देखील तोच प्रश्न, तुला परत आलाय का? कारण जो फॉर्म होता तो फॉर्म टिकवायचा असेल तर तुला प्रत्येक दिवशी चांगलं काम करावं लागतं. हो नक्कीच. आता यावेळेला चांगली टीम आहे आणि चांगली फलंदाजी करायला लागेल असं चांगलंच करा, कारण चांगलं केलं तर चांगलं होईल. तर नाणेफेक जिंकून पाटील 3030 या संघाने क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि सुनामी इंडियन्स या संघाला करायची फलंदाजी. पुन्हा एकदा जाऊया समालोचन कक्षामध्ये आणि ऐकूया आवाज समालोचक मित्र प्रभूजी शेटगे यांचा. व्हॉइस ऑफ पालघर. स्टे ट्यून फॉर मोर एक्साइटमेंट. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच मनीषजी पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेला. अतिशय चांगली मॅच दोन संघांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 52 रनचं टार्गेट सेट केले गेले. दुपारच्या सत्रामध्ये आमच्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. कपासे लायन्स टीमला 52 रनचं टार्गेट सेट केले गेले शिवशक्ती उसरणी या टीमने. पहिलाच बॉल रोहन गावड, चांगला फटका पाहायला मिळतोय. फाईन लेग क्लिअर करणारा हा धमाकेदार चौकार दणकेबाज सुरुवात रोहन गावडच्या बॅटमधून 4. विवेक शेलार यांच्यावर हे गुणगान गाणारं गीत. खालिंगचा वंडर बॉय यावेळेला ऑन साईडला अप्रतिम सुरुवात, दणकेबाज सुरुवात होत असताना बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज. SPL चौकार. गुड शॉट, गुड बॅटिंग. विवेक नानूच्या गोलंदाजीवर ह्या वेळेला खरपूस समाचार घेतला गेलाय. 8 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. कपासे लायन्स टीमची एक दिमागदार सुरुवात पाहायला मिळते. रोहन गावडच्या बॅटमधून आक्रमकतेचे स्ट्रोक आपण पाहू शकाल. ग्रेट बॅटिंग. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. 2 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक पहिलं, बॉल क्रमांक 3. नवनाथ थोडासा दडपणाखाली जरूर आहे.
पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न जरूर खेळल्यानंतर बॅटला जाऊन चेंडू आदळला, नशिबाने साथ दिली. अगोदर प्ले केलं होतं, खेळले होते, तिथून मिस झाले होते आणि ज्या वेळेला बॅकलिपचा उपयोग केला आणि अशा वेळेला पाठीमागे बॅट जात असताना होतं कधी कधी खेळाडूच्या बाबतीमध्ये फलंदाजांच्या दृष्टिकोनातून. अगोदर आपण एक चांगल्या पद्धतीने ते क्षण कॅप्चर झाले जेव्हा ऋषी पाटील आशुतोष व्यवहारे यांच्याकडे अपील करण्यासाठी डिरेक्ट मेन स्ट्राईक एंड कडून आपण पाहिलं तर नॉन स्ट्राईक एंडच्या फलंदाजाच्या इथे आले आणि त्यांनी अपील केली होती. चांगलं दृश्य पाहायला मिळालं. अप्परकट खेळण्याच्या प्रयत्नात जरूर होते विनायक पाटील. बाबूला जीवनदान मिळालंय. आता मात्र बाबू या वेळेला येणाऱ्या चेंडूंमध्ये काय करेल, कारण नवनाथ जेव्हा फलंदाजीला होता त्यावेळेला विनायक पाटीलने कॅच ड्रॉप केला होता. आता इथून जर आपण पाहिलं तर नवनाथच्याच गोलंदाजीवर फिल्डरने कॅच ड्रॉप केलाय, म्हणजेच येणाऱ्या चेंडूंमध्ये कर्दनकाळ असेल का, हा मोठा प्रश्नचिन्ह असेल. कारण या खेळाडूकडे खूप काही पोटेन्शियल आहे. 10 रन झालेत. शिवशक्ती उसरणी टीम आता स्ट्रगल करताना पाहायला मिळते या षटकामध्ये. अर्थातच नवनाथ पाटील नानू ऑन साइडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. दूर तर आहेत फिल्डर, त्या ठिकाणी येतील, चेंडूची फेक करतील. तत्पूर्वी 2 धावा येतील का तर नाही, एकच धावेवर सॅटिस्फाईड. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. चांगली फिल्डिंग झाली होती. 1 रन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11. रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. नयन धनु त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. फिल्डिंग छान झाली. यावेळेला इनफिल्डच्या वरून ऑन दी टोस खेळला गेलाय. एक्स्ट्रा कव्हरला भेदून चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता क्लास टायमिंग. चौकार. गुड शॉट. ऊपर वाले के मिले है दुआ काम पर आता पहिल्या षटकात दमदार आणि शानदार सुरुवात झाली. 5 दिवस स्वादिष्ट जेवणाची मेजवानी चेतन पाटील यांनी दिल्याबद्दल आयोजकांच्या वतीने, आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. अतिशय सुंदर जेवण आपण चेतन पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. संघाची धावसंख्या 15 विदाउट लॉस. द ग्रेट स्टार्ट. कपासे लायन्स टीम षटक क्रमांक 2 घेऊन येईल युवराज वैती. सुनील वैती यांचे सुपुत्र पाहायला मिळत आहेत वैतीपाडा. सुनील वैती यांनी 24 वर्षांची कारकीर्द अगदी चांगली गाजवली आणि आता टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर युवराजला ते चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करताना पाहायला मिळत आहेत. एक पिताकडून फक्त हीच अपेक्षा असते की चांगलं क्रिकेट त्याने खेळावं, प्रामाणिक क्रिकेट खेळावं, आपलं घर सांभाळून क्रिकेट खेळावं, प्रत्येकाचा आदर करावा. हे प्रत्येक पिताचं स्वप्न असतं आणि त्याच्या पलीकडे गेलात तर डेफिनेटली थोडंसं जे पिताश्री असतात ते नाखुश असतात. 15 रन्स. युवराज रोहन गावड टेनिस बॉल क्रिकेटचा एक्सपिरियन्स प्लेयर म्हणून पाहायला मिळतोय. मॅन ऑफ द सिरीज 40+ फॉर्मॅटमध्ये याच मैदानात 14 तारखेचा सुवर्ण हस्ताक्षरात दिवस लिहून ठेवला. 15 रन्स. आणि हरेश्वर किनी जे रावळीचे आहेत त्यांना बॅट त्यांनी डेडिकेट केली. ओमकार बॉय स्पोर्ट्स एडवनचे प्रोप्रायटर आहेत. ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडूला जरूर खेळून काढलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. कुणाल पुढे सरसावला गेला होता. तत्पूर्वी सिंगल मेल. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या 16. इथे विकेट फॅक्टर खूप मायने राखणार आहे. शिवशक्ती उसरणी टीमच्या बॉलर्सच्या माध्यमातून 16वर आतापर्यंत कोणताही धक्का लागलेला नाहीये. जमेची बाजू ही आहे. आता 23 बॉल आणि 36 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. विनायक पाटील. बाबू सातत्य स्वीकारेल का? 2 वेळा 6 बॉल 6 चौकार मारण्याची किमया आहे. करण्याचा प्रयत्न केला होता. आउटसाइड लेग स्टंप सोडून जाणारा हा चेंडू होता, खूपच बाहेर. एस वाईटच्या स्वरूपात एकदा मेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर.
17 रन्स अक्षय ठाकूर स्वतः विकेटकीपरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ज्यांच्याकडून द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी या स्पर्धेला स्पॉन्सरशिप केले गेले सफाळी प्रीमियर लीग 2025 ला 17 रन्स. चांगला बॉल टप्पा चूक पद्धतीने युवराज कमबॅक करत असताना पाहायला मिळतोय. या षटकामध्ये आतापर्यंत शिखरकीने आम्हाला दर्शवत आहेत की बॉल फेकून झाले ते दोन बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17 विदाउट लॉस 52 धावांचा पाठलाग करताना आणि यावेळेला स्वतः स्पोर्ट्समॅनशिप दर्शवत असताना ही प्रामाणिक ओळख आहे. खोटं बोलून आम्हाला जिंकायचं नाहीये तर खरं बोलून आम्हाला जिंकायचं आहे हे दर्शवत असताना विनायक पाटील स्पोर्ट्समॅनशिप ला सलाम असेल. स्पोर्ट्समॅन स्पिरिट कशी असावी हे दर्शवत असताना विनायक पाटील बाबूला आपण पाहत आहेत. बऱ्याच वेळेला मी पाहिले बाबूला कोणतीही सिच्युएशन असो तिथे 5 बॉल 5 रन्स जरी असल्या तरी सुद्धा मात्र तो बाहेर निघणार ही त्याची खेळाडू वृत्ती आपल्याला पाहायला मिळते. सलाम असेल विनायक पाटील बाबूला. गॉन. बॅक 17 वर पहिला धक्का बसतोय कपासे लायन्स या टीमला. तर विजयासाठी अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग पाहायला मिळतोय. 35 रनची आवश्यकता आहे. 52चं टार्गेट सेट केलं गेलंय. संतोषजी गावड या मॅचचा आनंद घेत असताना चारोळीचे मास्टर म्हणून ओळखले जातात. मोटिवेशन त्यांच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळतं. संतोषजी गावड विनयजी गावड या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. विकास किनी असतील त्यांच्या समवेत आणि त्यांनी खूप चांगली चारोळी पाठवलेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. युवराज यावेळेला युवराजला सेकंड विकेट मिळेल की काय परंतु तिथे फिल्डर थोडेसे लांब होते दूर होते आणि सेफ झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. 18 वर 1. संतोषजी गावड म्हणतायत की वरून पाहिलं की असा भास होतोय की जशी गोल्डन रिंग जबरदस्त 2025 या वर्षी आहे सफाळी प्रीमियर लीग. पाहण्यासाठी सर्वांना आहे नाद. सर्वांनी घ्या उत्तम जेवणाचा स्वाद. क्या बात आहे संतोष गावड. थँक्यू व्हेरी मच. 18 रन्स 1 विकेट. टॉस बॉल खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. मिस टायमिंग स्ट्रोक चांगलं फिल्डिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. प्रसाद पुढे सरसावले गेले होते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते फलकावर 19. हे सफल षटक आतापर्यंत तरी आपल्याला पाहायला मिळतं. 5 बॉल त्याने हाताळलेत युवराज वैतीने आणि फक्त धावा खर्च केलेत ते 4. 1 विकेट. एक मोठी सफलता मिळवली. प्राइजलेस विकेट आपल्याला पाहायला मिळाली विनायक पाटील बाबूच्या स्वरूपामध्ये कॉट बॅहनच्या माध्यमातून. अप्रतिम मोठा फटका तर आहे परंतु इथे फिल्डरला निवडलं आणि युवराज वैती आपण पाहू शकताय सेलिब्रेशन करत असताना. छोटा पॅक बडा धमाका. ऋषी पाटीलला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. जयंत पाटील कोणती चुकी करत नाहीये. नो मिस्टेक. एक्सलंट फिल्डिंग. गॉन.
लागलेले आहे, जाऊन पोहोचते ती फलकावर. 19 या धावसंख्येवर 19 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. बॉल फेकून झाले ते एकंदरीत 2 षटकांचा खेळ. 12 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय आणि त्यामध्ये 19 रन्स म्हणजे येणारे 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहत आहेत जवळजवळ 33 रनची आवश्यकता असेल. 18 बॉल 33 रन्स कपासी लायन्स या टीमला विजयाकरिता. चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहे सफाळे प्रीमियर लीग. विचार विनिमय केलं जातं, कोणत्या गोलंदाजाला पुढे आणलं जाईल याकडे लक्ष आहे. आणि अक्षय ठाकूरने कॅप उतरवले, पंचांकडे दिले, म्हणजेच अक्षय ठाकूर गोलंदाजी मार्कवर चेंडू सुपूर्द केला जाईल त्याच्या हातामध्ये. एक ऑलराऊंडरची भूमिका सातत्याने निभावत असतो ठाकूरपाडा या टीम मधून. 19 वर 2 धक्के बसले गेलेत, 145 षटकार या स्पर्धेमध्ये आणि 209 चौकार. कपासे लायन्स टीमला विजयासाठी 33 रनची आवश्यकता. 11चा रिक्वायर्ड रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. रोहन गावड चांगली बॅटिंग करत असताना आतापर्यंत रोहन गावडच्या बॅटमधून 6 मध्ये 12, 200च्या स्ट्राईक रेटने खेळी करतोय. तुमचा बॅटिंग ॲव्हरेज चांगला पाहिजे. जरी शॉर्ट टर्म क्रिकेट असलं तरी सुद्धा टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर सुद्धा तुमचा स्ट्राईक रेट तुम्ही संघाला किती चांगलं योगदान देता ही खूप महत्वाची भूमिका आहे. गोलंदाज सज्ज होईल राईट आर्म ओव्हर द विकेटने. लो फुलटॉस बॉल, चिप शॉट खेळले होते. रोहन गावडला असं वाटलं की वेगवान चेंडू येईल, मात्र फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतायत. कुणालच्या माध्यमातून फेकी होईल. मेल फक्त सिंगल आणि सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचले गेले. यंदाचा हंगाम कुणाल, हर्षल जबरदस्त गजबजवलंय आणि चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पाहायला मिळते. हे बंधू आहेत कुणाल तरे, हर्षल तरे. 20 वर 2 धक्के, तिसरे षटक प्रगतीपथावर आहे. हर्षल तरे आपण पाहतायत नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन पाहायला मिळेल. एका साईडला पाटील 3030 जलसार आणि संघ पाहायला मिळेल सोनावे इंडियन्स टीम आणि एका साईडला पाटील 3030 जलसार. या दोन टीमच्या माध्यमातून एक जबरदस्त सामना. फर्स्ट सेमीफायनल, पहिला उपांत्यपूर्व फेरीचा सामना. यावेळेला हलक्याशा हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. हार्दिकला हा बॉल ह्या वेळेला परफेक्ट समजला नाही, त्या लेंथला ओळखलं नव्हतं. अक्षय ठाकूरचा बॅक ऑफ द हँडचा उपयोग करत असताना स्लोवर 1चा मारा पाहायला मिळतोय. अजमित भोईर मॅचचा आनंद घेत आहेत. महेंद्र भोईर यांचे सुपुत्र आहेत. गोलंदाज सज्ज होईल उजव्या हाताने. ऑन साईडला फटका छान आहे, परंतु फिल्डरला निवडलंय. कोणतीही चुकी करणार नाहीये चिखलपाडाचा ब्रँड मिस्टर सुमित पाटील. ग्रेट कॅच, फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट, गॉन. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज तरे साहेब मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा करूया वेलकम. वेडवनचे अतिशय क्रिकेट दर्दी म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. सचिन तरे हे मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. वेडवनचे फार क्रिकेट दर्दी आणि शिवशक्ती उसने टीमला सपोर्टेबल. यावेळेला ऑन साईडला काय फटका खेळलाय आणि सरळ चेंडूला फेकून दिले. 6 धावन करता प्रीतम रिची पाटीलच्या बॅट मधून क्लास षटकार, 6 धावा.
26 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते 4. 26 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. बॉल आहे तुमच्याकडे जवळजवळ 14 बॉल मध्ये विजयासाठी 26 रन्स. कपासे लायन्स टीमला विजयाकरिता अप्रतिम सेन्सिबल बॅटिंग याला म्हणतात. चांगलं स्ट्रोक फक्त चेंडूला एक्झिक्यूट केलं. दोघांमध्ये टक्कर आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 28 या धावसंख्येवर. 28 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. षटक क्रमांक 3 आहे. बॉल फेकून झालेत 5. 13 बॉल आणि विजयासाठी 24 ची अजून सुद्धा आवश्यकता असेल. गौरव पाटील आमच्या ऑन स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. यावेळेला बॅटची एज खेळ खल्लास मिस्टर रिचीचा. ए मेरे बायत का केले असं दर्शवत असताना मिस्टर नानू अगदी डाव्या साईडला चेंडू जरूर निघून गेला होता, परंतु अचानक या वेळेला चेंडू चिपकला आणि फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट. महत्वपूर्ण क्षणाला महत्वपूर्ण विकेट मिळाले. आता इथून बॉल आहे तुमच्याकडे 12 आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या कपासे लायन्स टीमला. 12 बॉल 24 रन्स. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक देऊया आपण. सिद्धिविनायक म्युझिकल डीजे वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. नूतन नगर क्रीडा नगरी सफाळी प्रीमियर लीग 2025 आपण अनुभवतायत. आजचा अंतिम दिवस आहे, फायनल डे. 12 बॉल आणि 24 रन्स हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. सफाळी प्रीमियर लीग पर्व दुसरे. शानदार आयोजन नियोजन या स्पर्धेचं. अतिशय चांगली लढत पाहायला मिळते. इथून विकेट्स आणि डॉट बॉल हे 2 फॅक्टर शिवशक्ती उसरण टीमसाठी अतिशय चांगले राहतील. परंतु इथून कपासे लायन्स टीम हेच म्हणत असेल की इथून आपल्याला धावा आणि फक्त धावा करायच्या आहेत. म्हणजेच फक्त रन्स अँड रन्स. गोलंदाज युवराज वैतीला पुढे आणलं गेले. पुन्हा एकदा चांगला बॉल होता. ऑफ साईडला ड्राईव्ह खेळत असताना आपण पाहू शकाल रोहन गावडच्या बॅटमधून एक धाव येते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. फेकी येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 30 या धावसंख्येवर. 30 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट. 11 बॉल आणि 22 रन्स हे सामन्याचं समीकरण आता येऊन टिपलं गेलंय. चांगले मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. उजव्या हाताने युवराज वैती, मॅन फ्रॉम वैतीपाडा. ग्रेट डिलिव्हरी, अनबिलिव्हेबल. खूप चांगला चेंडू. टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने वेग घेतला चेंडूने आणि सरळ चेंडू अक्षय ठाकूरच्या हातामध्ये चेंडू सुटला होता, परंतु कोणती धाव मिळाली नाही. डॉट बॉल. 10 बॉल 22. काय मॅच रंगले. कारण इथे कोणती धाव संख्या जर आपण पाहिली तर सेफ नाहीये. कधी कधी आपण पाहतायत नुकतंच टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर अगदी गेल्या मॅच मध्ये अंगाला शहारा येईल अशा पद्धतीने चित्त थरारक सामना अटीतटीच्या लढतीमध्ये सिद्धार्थ पवार गाजला. 30 वर 4. ऑन साइडला जरूर हुकच्या फटक्यात खेळले गेले. फिल्डर येत आहेत. वॉड कॅच. साहिल चापके कोणतीही मिस्टेक करत नाहीये. काय प्रेझेन्स ऑफ माइंड. रनिंग म्हणजे कॅच घेणं ही सुद्धा एक चांगली कला आहे. एक्सलंट फिल्डिंग.
आउटस्टँडिंग कॅच, कार्बन कमाल कॅच असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. हा झेल पाहू शकतायत आपण ऑन स्क्रीनवर. ऑनलाईनचा मॅच आनंद घेत आहे श्रोते, ते सुद्धा मात्र यावेळेला चकित झाले असतील. काय कॅच टिपला गेला, फलंदाज बाद. याला म्हणतात कॅचेस विन द मॅचेस. फलंदाज बाद गॉन. नऊ बॉल आणि विजयासाठी 22 रनची आवश्यकता आहे. रोहन गावड 10 बॉल मध्ये 15 रन्स. लास्ट विकेट. अप्रतिम ऑफ साईडला चांगला फटका तर आहे. फिल्डर थोडेसे दूर आहेत. चेंडूला फील्ड करतील, फेकतील. तत्पूर्वी आराम के साथ प्रणीतच्या बॅट मधून 2 धावा. कपासे लायन्स टीम जाऊन पोहोचते 32 वर. विजयासाठी आता 20 रनची आवश्यकता. बॉल आहेत तुमच्याकडे 8. 8 बॉल. बत्तीस रन. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. यावेळेला बॅटची एजंट टेकन. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. आतापर्यंत 4 विकेट्स घेतलेत. काय बॉलिंग केले. क्लास. युवराज वैती. आज संधी मिळाली. शिवशक्ती उसरणे टीमच्या गोलंदाजांनी युवराज वैती या गोलंदाजाला पुढे प्रमोट केलं आणि त्या संधीचं सोनं करत असताना युवराज वैती हृदयात स्थान निर्माण करतोय शिवशक्ती उसरणीच्या समर्थकांच्या. आता बॉल आहे तुमच्याकडे 7 आणि 7 बॉल मध्ये 20 ची आवश्यकता आहे. सामना बॅलन्सिंग आहे. या विकेटच्या निमित्ताने या ऐकूया मिस्टर डीजे कॅन्डी आणि ऑपरेटिंग करतील आशिष किनी. पोलीस बांधव या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्र पोलीस आपलं वेलकम. बोरसे साहेब आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. या क्रीडा नगरीमध्ये सातत्याने नागरिकांच्या सतर्कासाठी, रक्षणासाठी, सदरक्षणाय कल निग्रहणाय हे ब्रीद वाक्य सातत्याने पाहायला मिळतं आणि आज ते अमूल्य वेळ देत आहेत आपल्या दैनंदिन जीवनातून. दरम्यान एक धाव लेग बायच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर रन्स यावेळेला मिळालेले नाही आहे. यस, थँक्यू. तर 32 वर 6 म्हणजेच विजयासाठी आता आपण पाहिलं तर 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 20 रनची आवश्यकता असेल. 6 बॉल आणि 20 रन्स हे सामन्याचं समीकरण. काय सामना होता कुठे आला कुठे. पहिल्या षटकात 15, दुसऱ्या षटकात युवराज वैती आला. युवराज वैतीने जी बॉलिंग केली ना ती आक्रमकतेची बॉलिंग पाहायला मिळाली. ब्युटी इज ऑनली स्किन डीप. वैविध्यते गोलंदाजीचं पृथक्करण कसं करावं, वैविध्यता कशी असावी, मिश्रणयुक्त गोलंदाजी कशी करावी आणि त्याची उत्क्रांती या वेळेला या 2 षटकांमध्ये पाहायला मिळाली. 6 बॉल आणि 20 रनची आवश्यकता आहे. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. तत्पूर्वी तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा सफाळे प्रीमियर लीग पर्व 2.
जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. बॉल आहे 6 आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 20. काय सामना होता कुठे आला कुठे. जबरदस्त. याला म्हणतात क्रिकेट. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकते या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. चांगला बॉल या वेळेला पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय. आशुतोषला गौरव पाटील यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्यात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 32. 6 सीटर स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आहेत. संघाची धावसंख्या 32 वर स्थिर राहिले. शिवशक्ती उसरणी टीम. जयंत पाटील एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. नयन धनू आपल्या गोलंदाजी मार्कवर. एक लेफ्ट आर्म गोल्डन इरा. यावेळेला ऑन साईडला चिप शॉट खेळला गेलाय. नवनाथ पाटील जरूर चुकी तर करतायत परंतु इथे 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. आता बॉल आहे तुमच्याकडे 4 आणि 4 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 18. संदीप भोईर मॅन फ्रॉम वाढीव. मात्र या खेळाडूकडे सुद्धा तेवढं पोटेन्शियल आहे नो डाऊट. परंतु आशुतोष यांनी स्वतःवर आत्मविश्वास ठेवला गेलाय. हा बॉल आपण पाहिला तर यस वाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. आता बॉल आहे तुमच्याकडे 4 आणि 4 बॉलमध्ये विजयासाठी 17 रनची आवश्यकता. एक मोठा फटका या सामन्यामध्ये पुन्हा एकदा घेऊन येईल परंतु त्यासाठी करावे लागतील अपार कष्ट. फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळला गेलाय. मनगडाचा वापर केलाय. चेंडूला फेकून दिलाय 6 धावांकरता. आता इथून पुन्हा एकदा मॅच टर्न झाले. कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. बॉल आहेत तुमच्याकडे जवळजवळ 3 आणि 3 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 11. काय फटका खेळला होता. खूप चांगला बॉडम हँडचा वापर केला. फुलटॉस बॉल कोणीही सोडणार नाही. फलंदाज तीच प्रतीक्षा करत असतात कारण आयुष्यात 2 गोष्टी कधीच वाया घालवायच्या नसतात. पहिली गोष्ट म्हणजे अन्नाचा कण आणि दुसरी गोष्ट म्हणजे आनंदाचा क्षण. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये फुलटॉस आलेला बॉल कधीच वाया घालवायचा नसतो आणि तेच केलं. वाया घालवला नाही हा बॉल तर षटकार आला. 3 बॉल 11 रन. आता इथून जर आपण पाहिलं शफल होऊन जर तुम्ही खेळतायत तर का बॉल सोडून देतायत इथून आपण पाहू शकाल. आणि यस रिव्ह्यू घेतला गेलाय. 20 सेकंद असतात तुमच्याकडे. रेफर केलं गेलंय. DRS यूज केलाय. ओरिजिनल डिसिजन फेअर आहे आणि इथून आपण पाहू शकतायत काय विरल नायर सर इथून कशा पद्धतीने ऑब्झर्व करतील. टेक्नॉलॉजी आहेत आपल्याकडे. 2 कॅमेरा सहित ही स्पर्धा कव्हर होते. 3 कॅमेरा सहित ही स्पर्धा कव्हर होताना पाहायला मिळते. चांगली टेक्नॉलॉजी आणि फेअर डिलिव्हरी. कारण शफल झाले होते. मिडल स्टंप वरून जर ऑफ स्टंपला येत आहे तिथून प्ले करण्याचा प्रयत्न केला तर इथे फेल्ड जो आहे लॉस्ट झालाय. रिव्ह्यू आता तुम्हाला मिळणार नाहीये. आता 2 बॉल आणि विजयासाठी 11 रन. एक षटकार जर आला तर अजून सामन्याचे जे चित्र आहे ते अजून वेगळ्या उंचीवर पाहायला मिळेल. कारण गेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं आमच्या पोलीस बांधवांसाठी माहितीचा सामना. गेल्या मॅच मध्ये 6 बॉल 7 रनची गरज असताना साहेब झाल्या नाहीत. म्हणजेच हे क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये कोणी छोटा किंवा मोठा नाहीये. इथून आपण पाहतायत ऑन साईडला एक धाव तर निश्चित स्वरूपात मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाहीये. नानू पुढे सरसावतील. आता 1 बॉल 10 रन्स हे सामन्याचं समीकरण. जतीन मात्र ह्या वेळेला आपल्याला पाहायला मिळाले ज्या पद्धतीने जतीन रॉकी ग्रुपला काय फॉर्मामध्ये होते. एक काळ त्यांनी गाजवला होता. मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये पाहायला मिळाले. नोकरी धंदा आल्यामुळे मात्र आपण पाहतात खेळाडू थोडेसे दूर जरूर जातात परंतु आपला छंद जोपासतायत. ही सुद्धा खूप महत्वाची भूमिका. कारण अगोदर घर सांभाळणं, शालेय जीवनातील विद्यार्थ्यांना अभ्यास करणं आणि तदनंतर क्रिकेटचा छंद जोपासणं. ऑन साईडला फटका तर छान. चौकार तर मिळेल परंतु इथे 5 धावेने पराभूत स्वीकारत असताना संघ कपासे लायन्स कॉंग्रॅच्युलेशन. शिवशक्ती उसरणी टीम आदरणीय अतुलजी पाटील यांच्या चेहऱ्यावर स्माइल तर बनतेच नो डाऊट अबाउट इट. ऋषी पाटील आणि यश पाटील आपलं सुद्धा खूप खूप कौतुक आणि धन्यवाद.